Hello students, welcome to all of you. Today's lecture we are studying significance of organizational behavior. Okay, so let's see first what is organization behavior. According to John W. Newstrom and Keith Davis. Okay, so it is the study and application of knowledge about how people as individuals and as a group act within an organization. Okay, it is the study and application of knowledge about how people as individuals and as groups act within organization. पहिले तर हे लक्षात घ्या की ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये बिहेवियरचा स्टडी केला जातो. कोणाच्या बिहेवियरचा स्टडी केला जातो तर ह्युमन बिहेवियरचा स्टडी ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये केला जात असतो. म्हणजेच एखादी व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल लेवलवरती ज्या वेळेला ती असते त्यावेळेला ती कशा पद्धतीने ऍक्ट करते, तीच व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या ग्रुपमध्ये जाते, ओके, ग्रुपमध्ये गेल्यानंतर ती कशा पद्धतीने ऍक्ट करते किंवा रिॲक्ट करते प्रत्येक गोष्टीवरती. त्याचबरोबर ती व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाते, ओके, कामासाठी, त्यावेळेला ती व्यक्ती कशा पद्धतीने ऍक्ट करते किंवा रोल प्ले करत असते, या बिहेवियरचा स्टडी हा इन ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये केला जातो. Then it strives to identify ways in which people can act more effectively. ओके, कोणते ह्युमन किंवा कोणते एम्प्लॉय किंवा कोणते लोक असे आहेत की जे जास्तीत जास्त इफेक्टिव्हली ऍक्ट करतात हे आयडेंटिफाय केलं जातं. ओके, जे बिझनेस मॅनेजर्स असतील किंवा बिझनेस ओनर्स असतील ते आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे एम्प्लॉईज कशा पद्धतीने ऍक्ट करतात हे काय करत असतात, ते बिहेवियर स्टडी करत असतात किंवा आयडेंटिफाय करत असतात किंवा फाइंड आउट करत असतात. ओके, बिहेवियर स्टडी केला जात असतो इच अँड एव्हरी एम्प्लॉईचा इन अ बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये. देन organization behavior draws from many theoretical framework of the behavioral science that are focused at understanding and explaining individual and group behavior. Okay, understanding and explaining individual and group behavior in an organization. As with other science, organization behavior accumulates knowledge and tests theories by accepted scientific methods of research. Its summary, organization behavior can be defined as the understanding prediction, okay, understanding prediction and management of human behavior in organization. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये स्टडी केला जातो. कशाचा स्टडी केला जातो तर ह्युमन बिहेवियर कशा पद्धतीने ऑर्गनायझेशन मध्ये केलं जातं किंवा एखादी व्यक्ती ही ऑर्गनायझेशन मध्ये कशा पद्धतीने वर्क करते, कशा पद्धतीने ऍक्ट करते किंवा एखाद्या गोष्टीवरती रिॲक्शन कशा पद्धतीने करत असते, याचा स्टडी ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये मॅनेजर असेल किंवा ऑर्गनायझेशन ओनर असेल ते करत असतात. मोस्टली इंडिव्हिज्युअल बिहेवियर कशा पद्धतीने आहे, देन त्यांचं ग्रुपमध्ये गेल्यानंतरचं बिहेवियर कसं असतं. ऑफकोर्स ग्रुप हा 2 or more लोकांचा ग्रुप हा असतो. म्हणजेच लोकांचं वैयक्तिक बिहेवियर, वैयक्तिक वर्तणूक
वर्तणुकीचा अभ्यास इथे केला जातो. त्याचबरोबर लोकांचा ज्या वेळेला ग्रुप तयार केला जातो आणि त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर ते लोक कशा पद्धतीने रिॲक्ट करतात इच अँड एव्हरी कंडिशनवरती त्याचा स्टडी तिथं केला जातो. त्याचबरोबर तेच लोक ज्या वेळेला एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये, मोठी ऑर्गनायझेशन म्हटल्यानंतर तिथे नंबर्स ऑफ पीपल असतात जे काम करत असतात, नंबर्स ऑफ एम्प्लॉई असतात, वर्क करत असतात. ओके, सो त्या ठिकाणी गेल्यानंतर ती व्यक्ती इंडिव्हिज्युअली कशी रिॲक्ट करते, ती ग्रुपमध्ये कशी रिॲक्ट करते आणि ज्या वेळेला ती व्यक्ती एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जात असते त्यावेळेला ती कशा पद्धतीने रिॲक्ट करत असते याचा स्टडी मेनली ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये केला जात असतो. ओके, देन it is a field of study that investigates the impact that individuals, groups, and structure have on behavior within organization for the purpose of applying such knowledge towards improving an organization effectiveness. बघा काय सांगितलं इथं. ऑर्गनायझेशन बिहेवियर हे एक फील्ड आहे जिथं की इन्व्हेस्टिगेशन केलं जातं किंवा स्टडी केला जातो. कशाचा स्टडी केला जातो? एखादी व्यक्ती इंडिव्हिज्युअली कशा पद्धतीने वर्क करते, तिचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने पडतो, तीच व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या ग्रुपमध्ये काम करते त्यावेळेला तिचा इम्पॅक्ट कसा पडतो, आणि देन तीच व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जाते त्यावेळेला त्या व्यक्तीचा इम्पॅक्ट कशा पद्धतीचा असणार आहे. ओके, याचा स्टडी ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये केला जात असतो. देन नेक्स्ट इज द फील्ड ऑफ ऑर्गनायझेशन बिहेवियर इज the systematic study of attitude, action, and behavior. Okay, organization behavior is the systematic study of attitudes, action, and behaviors of individuals and group in organization. Individuals and groups in organization. Systematic study means identifying the non-random patterns of individual and group behavior that contribute to or detract from work and organizational effectiveness. Okay, the field of organization behavior is the systematic study. Okay, ऑर्गनायझेशन बिहेवियर फील्ड हे सिस्टमॅटिक स्टडी केला जात असतो. यामध्ये कशाचा? ॲटिट्यूड्स असेल, ॲक्शन्स असतील, बिहेवियर्स असेल, इंडिव्हिज्युअल मग ग्रुप लेवलवरती किंवा ऑर्गनायझेशन लेवलवरती. बघा, एम्प्लॉईंचा ॲटिट्यूड कशा पद्धतीनं आहे, त्याचबरोबर त्यांचे ॲक्शन्स कशा पद्धतीनं आहेत, त्यांचं बिहेवियर कसं पद्धतीनं आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवरती, ग्रुप लेवलवरती. ओके, त्याचा स्टडी ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये केला जातो. देन सिस्टमॅटिक स्टडी मीन्स आयडेंटिफाईंग द नॉन रँडम पॅटर्न ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप्स. ओके, behavior that contribute to or detract from work and organizational effectiveness. Then number 5 concept is organizational behavior. So, organizational behavior is the study of what people think. Organizational behavior, it is a study of what people think, feel and do in and around organization. बघा, यांनी काय सांगितलंय, ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये स्टडी केला जातो की लोक काय विचार करतात, ते कशा पद्धतीनं अनुभव घेतात किंवा फील करतात कशा पद्धतीने एखादा एक्सपिरियन्स. त्याचबरोबर इन द ऑर्गनायझेशन मध्ये
ते कशा पद्धतीनं ऍक्ट करतात. ओके, सो याचा स्टडी ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये केला जात असतो. देन ऑर्गनायझेशन बिहेवियर रिसर्चर्स systematically study individual, okay, team and characteristics structural characteristics that influence behavior within organization. Okay, through their research, organization behavior scholars try to understand and predict how these behaviors help companies to succeed. Okay, the basically of organization behavior is the study of individual and group behavior within an organization. इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा की ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये स्टडी केला जातो व्यक्तीचा ह्युमन लेवलवरती, त्याचबरोबर ती ग्रुप लेवल इंडिव्हिज्युअल लेवलवरती आणि ग्रुप लेवलवरती कशा पद्धतीने व्यक्ती हे रिॲक्ट करते, ऍक्ट करते, ऍक्शन करते, ॲटिट्यूड दाखवते, त्या व्यक्तीचा स्टडी इथं केला जात असतो. तो स्टडी नोटीस केला जात असतो, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स जो असेल तो नोटीस केला जात असतो. ओके, then scientific research are conducted scientific research are conducted to obtain knowledge of people's behavior. Then organization behavior is based on behavioral science. Organization behavior relates to first understanding individuals and group behavior. Okay, organization behavior related आहे. फर्स्ट आहे अंडरस्टँडिंग इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप बिहेवियर. सेकंड इज एक्सप्लेनिंग that behaviors. Third is predicting behavior or knowing in advance the mode of behavior. Okay, and last is managing or influencing human behavior in desirable direction. Human behavior desirable direction. So this is in a short what is organization behavior. Okay, then main point is today's significance of organizational behavior. So there are 8 numbers of significance included in your syllabus. Okay, significance of organizational behavior. Educational institution may offer a course in organizational behavior, or it may be one of the subject to be studied in a course. Okay, apart from such formal interest in studying organizational behavior, why should someone study organizational behavior? Okay, the main reason for studying organization behavior is that the main reason for studying organization behavior is that many of us are going to work in organization. Okay, the main reason of studying organization behavior is that many of us are going to work in organization. बघा,
द मेन रिझन आहे ऑर्गनायझेशन बिहेवियर स्टडी करण्याचं. ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये जे काही वर्क केलं जातं ते कशा पद्धतीनं केलं जातं. ओके, त्याच्यासाठी ऑर्गनायझेशन बिहेवियरचा स्टडी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. Therefore, we need to understand, therefore, we need to understand, predict and influence the behaviors of others in organization. Okay. Therefore, we need to understand, predict and influence the behaviors of other in organization. एम्प्लॉईंचं बिहेवियर कशा पद्धतीने आहे आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये बिहेवियर प्रिडिक्शन करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच जे काही एकतर ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये स्टडी केला जातो कशाचा, तर एम्प्लॉई बिहेवियरचा. ओके, त्याचबरोबर त्यांच्या बिहेवियरचं प्रिडिक्शन करणं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्यांचं जे बिहेवियर असेल, त्यांची जी वागणूक असेल, वर्तणूक असेल, त्याचा अंदाज लावणं ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. everyone needed ऑर्गनायझेशन बिहेवियर नॉलेज टू पे अटेन्शन टू पीपल इश्यूज. बघा, ईच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनला गरज असते की आपल्याकडे जे एम्प्लॉई काम करतात, ओके, लोक जे काम करतात त्यांच्यावरती अटेन्शन देणं, त्याचबरोबर त्यांच्यावरती फोकस करणं, त्यांचे जे इश्यू आहेत काम करतानाचे ते इश्यू फाइंड आउट करणं, त्याचबरोबर त्या इश्यूला सॉल्युशन सुद्धा त्यांना देणं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि गरज आहे ईच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनला. आपले जे एम्प्लॉई काम करतात ते एम्प्लॉई कशा पद्धतीने काम करतात किंवा काम करत असताना त्यांना काही क्वेरीज, काही प्रॉब्लेम्स येतात का, काही इश्यूज निर्माण होतात का, जर काही इश्यूज क्रिएट होत असतील तर त्या इश्यूवरती सॉल्युशन काय करता येईल याचा स्टडी इथं करणं अतिशय आवश्यक आहे. याच्यावरती फोकस करणं, अटेन्शन ठेवणं याच्यावरती अतिशय महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे गरजेचं आहे ईच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनला. ओके, then everyone of us has a basic need. Okay, everyone of us has a basic need to know about the world in which we live. We want to understand way organizational events take place and predict what will happen in an organization in futures. Okay, then organization behavior is not a pure science. Behavior of people is governed by a complex contribution of factors. Still, to some extent, organization behavior can help us to predict what people will do under various conditions. Okay. So let's see 8 numbers of significance. So first is better participation of employees. First title is better participation of employees. Second title is creation of high motivation. Creation of high motivation. Third is high productivity or efficiency. High productivity or efficiency. Fourth is better utilization of resources. Better utilization of resources. So 5 is healthy relation. 5 is healthy relations. 6 is earns business goodwill. Earn business goodwill. 7 is Eiser control. Okay, 7 is Eiser control. म्हणजे इझी कंट्रोल तुम्ही तिथं
म्हणू शकता. ओके. Then number last is achievement of goals and objective of organization. So this is 8 numbers of significance is included in your syllabus, significance of organizational behavior. So let's see one by one. Okay. So first title is better participation of employee. So in the better participation of employee, so this is the first significance or importance of organizational behavior. So okay, so there are 8 highlight significance. So first is better participation of employees. So in the better participation of employees, managers having knowledge, managers having knowledge of organization behavior can create appropriate environment within the organization, leading to opportunities leading to opportunities for better participation by employees and used and good response by employees in the form of positive and active participation. In the form of positive and active participation. बघा, आपल्या बिझनेसमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज बिझनेस मॅनेजर घेत असतो जेणेकरून एम्प्लॉई डेव्हलपमेंट इथं व्हावी. ओके. मेन मेन ऑब्जेक्ट काय असतं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे प्ले करण्याचं इन द बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. सो एम्प्लॉई पार्टिसिपेशन किती प्रमाणात होते, किती प्रमाणात एम्प्लॉई पॉझिटिव्ह माइंडने विचार करतात प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा आणि किती प्रमाणात एम्प्लॉई पॉझिटिव्ह माइंडने विचार करत नाहीत. ओके. त्यांना फक्त हे एवढं ऑब्जेक्ट असतं की बेटर पार्टिसिपेशन ऑफ एम्प्लॉईजमध्ये ज्या काही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ऍक्टिव्हिटीज प्ले केल्या जातात त्यामध्ये किती प्रमाणात आपले एम्प्लॉईज आहेत जे की पॉझिटिव्हली पार्टिसिपेट इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटीजमध्ये करतात. म्हणजेच त्यांचा परफॉर्मन्स इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कशा पद्धतीचा आहे हे फाइंड आउट केलं जात असतं इथं. सो अतिशय महत्त्वाचं सिग्निफिकन्स किंवा अतिशय महत्त्वाचं घटक आपण म्हणू इथं. ओके. आहे बेटर पार्टिसिपेशन फॉर एम्प्लॉई. काय सांगितलंय तुम्हाला, बेटर लीडिंग टू अपॉर्च्युनिटीज फॉर बेटर पार्टिसिपेशन बाय एम्प्लॉईज अँड गुड रिस्पॉन्स बाय एम्प्लॉईज इन द फॉर्म ऑफ पॉझिटिव्ह अँड ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. बघा, ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्या ॲक्टिव्हिटीज थ्रू काही अपॉर्च्युनिटी असतात ज्या की एम्प्लॉईंना फेस करायचे असतात. ओके. त्या एम्प्लॉईंसाठी काही अपॉर्च्युनिटीज असतात. मग त्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला रिसीव्ह करण्यासाठी किती प्रमाणात किती प्रमाणात एम्प्लॉई आहेत की ते पार्टिसिपेट करतात त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, रिस्पॉन्स देतात, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात त्या ॲक्टिव्हिटीला. मीन्स किती प्रमाणात एम्प्लॉईज आहेत जे की पॉझिटिव्हली आणि ॲक्टिव्हली प्रेझेंट राहतात, त्यामध्ये परफॉर्मन्स आपला दाखवतात, पार्टिसिपेशन करतात त्यामध्ये. त्याचबरोबर किती प्रमाणात कस्टमर्स असे आहेत की ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीबद्दल. ओके. सो दिस इज अ फर्स्ट सिग्निफिकन्स ऑफ ऑर्गनायझेशन, फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर, बेटर पार्टिसिपेशन ऑफ एम्प्लॉई. Then number second is creation of high motivation. Okay. Second number significance is title is creation of high motivation. Motivation is most important factors or
most important function in each and every business organization. ओके, सो मोटिवेशन हा एक असा घटक आहे की त्या एका घटकानं एम्प्लॉई हा अतिशय जोमाने हॅपीली काम करत असतो ऑर्गनायझेशनमध्ये. सो मॅनेजरचं अतिशय महत्त्वाचं काम आहे की राईट टाइम आणि राईट प्लेसमध्ये आपल्या एम्प्लॉईंना मोटिवेट करणं. ज्या वेळेला एम्प्लॉईज हे मोटिवेट होऊन काम करतील त्यावेळेला एम्प्लॉईज नक्कीच आपला बिझनेस हा सक्सेस करणार असतात. ओके, त्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, मॅनेजर कॅन प्रोव्हाइड राईट मोटिवेटर्स टू राईट एम्प्लॉईज अँड द राईट टाइम. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं मॅनेजरचं अतिशय महत्त्वाचं काम आहे की राईट टाइम राईट प्लेसमध्ये आपल्या एम्प्लॉईंना मोटिवेट करणं, जेणेकरून की ते जे काम करत आहेत ते अतिशय जोमाने काम त्यांनी केलं पाहिजे. त्यासाठी मोटिवेशन अँड देन पॉझिटिव्ह मोटिवेट करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, पॉझिटिव्हली आपल्या एम्प्लॉईंना मोटिवेट करणं अतिशय महत्त्वाचं आहे इन द इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. कॅन बी राइज्ड बिकॉज मॅनेजर्स अंडरस्टँड अँड प्रिडिक्ट रिस्पॉन्स टू पर्टिक्युलर्स मोटिवेटर्स. ओके, जे काही पर्टिक्युलर मोटिवेटर्स असतात, ओके, काय केलं जात असतं, काही बिझनेस ऑर्गनायझेशन अशा आहेत की एम्प्लॉईंना मोटिवेट करण्यासाठी जे काही मोटिवेटर्स असतात त्यांचे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जात असतात त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. मीन्स त्यांच्यासाठी एम्प्लॉईंसाठी मोटिवेटिंगचे लेक्चर्स किंवा लेक्चर्स म्हणू शकता तुम्ही किंवा मोटिवेटिंगचे प्रोग्राम्स ऑर्गनायझेशन केलं जात असतं जेणेकरून आपले एम्प्लॉई मोटिवेट व्हावेत आणि त्यांनी मोटिवेट होऊन अतिशय उत्साहाने आनंदाने आणखी एनर्जीने त्यांनी वर्क हे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये करावे. ज्या वेळेला स्वतःच्या मनाने स्वतः लीड घेऊन ज्या वेळेला एम्प्लॉई बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वर्क हा करत असतो त्यावेळेला नक्कीच ॲटोमॅटिकली ती बिझनेस ऑर्गनायझेशन सक्सेस होत असते. ओके, देन थर्ड नंबर significance is higher productivity or efficiency. Higher productivity or efficiency. Okay, so in the higher productivity or efficiency, skillful motivation, good participation, encourage people. Okay, skillful motivation, good participation, encourage people to put in better efforts, resulting into increased efficiency. काय सांगितलंय, एम्प्लॉईला राईट टाइम राईट प्लेसमध्ये मोटिवेट करणं अतिशय आवश्यक असतं. त्याचबरोबर स्किलफुल मोटिवेशन असेल तर अतिशय उत्तम. ओके, बेटर अँड बेटर होईल की स्किलफुल मोटिवेशन हे एम्प्लॉईंसाठी असलं पाहिजे. देन जे काही एम्प्लॉई पार्टिसिपेट करणार असतील ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना इन्करेज करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून की त्यांची जी इफिशियन्सी आहे की ती इन्क्रीज होईल. तर त्यासाठी कस्टमर्सना किंवा एम्प्लॉईंना इन्करेज करणं त्याचबरोबर त्यांना मोटिवेट करणं अतिशय महत्त्वाचं काम आहे हायर प्रोडक्टिव्हिटी ऑफ इफिशियन्सी मध्ये. Then number 4 significance is title is better utilization of resources. Better utilization of resources. In the better utilization of resources, both human and physical resources can be better utilized through proper influence on people's behavior. Okay, listen carefully. Human and physical resources जे असतील ते
युटिलाइज हे प्रॉपर युटिलाइज होणं अतिशय महत्त्वाचं असतं इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. बघा, बिझनेसमध्ये जे काही रिसोर्सेस यूज केले जातात, मग ते ह्युमन असतील किंवा फिजिकल रिसोर्सेस असतील, तर इच अँड एव्हरी बिझनेसमध्ये बोथ आर resources utilized through proper influence on the people's behavior. Then people themselves work more efficiently and use materials and atmosphere of mutual understanding, harmony, teamwork achieved by organization behavior oriented approach used by managers. काय सांगितलंय? पीपल देम सेल्फ वर्क मोर इफिशियंटली. ज्या वेळेला जास्तीत जास्त ह्युमन आणि फिजिकल रिसोर्सेस हे प्रॉपर युटिलाइज होतील, त्यावेळेला वर्क जे केलं जाणार आहे एम्प्लॉय कडून ते अतिशय इफेक्टिव्हली होणार. देन जे काही मटेरियल यूज केलं जातं ते वेस्ट जाणार नाही, तो मटेरियल प्रॉपर यूज केलं जाणार. त्याचबरोबर मशीन्स, ज्या काही मशीन्स यूज केल्या जातात त्या मशीनचं 100% युटिलायझेशन, प्रोडक्ट युटिलायझेशन इथं यूज केलं जाणार. देन मेथड अँड टाइम मोर इफिशियंटली. त्यामध्ये काय सांगितलंय? मेथड अँड टाइम इज मोर इफिशियंटली. ओके. देन all this can happen through an atmosphere of mutual understanding, harmony, teamwork achieved by organization behavior oriented approach used by managers. Okay, so this is number 4 significance in organizational behavior. Okay, then number 5 is healthy relation. Number 5 is healthy relations. In the healthy relations, healthy interpersonal, intergroup relation develop and natural by managers go a long way in creating and sustaining ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. बघा, हेल्दी रिलेशन मध्ये काय सांगितलं? ज्या वेळेला एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज हे वर्क करत असतात, त्यामध्ये काही ग्रुप्स असतात. ग्रुप्समध्ये डिवायडेशन, वर्क डिस्ट्रीब्युशन करून ग्रुप्सनुसार वर्क हे बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईंना करावं लागत असतं. सो ते करत असताना बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये वर्कचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असताना जे काही रिलेशन असणार आहेत इंडिव्हिज्युअल लेवलवरती एम्प्लॉईंना, त्याचबरोबर ग्रुप लेवलवरती, ओके, जे काही त्याच्यासाठी रिलेशन असणार आहेत ते रिलेशन बिझनेस ऑर्गनायझेशनचे स्ट्रॉंग अँड लॉंग टर्म साठी मेंटेन राहणं अतिशय आवश्यक असतं. जेणेकरून स्ट्रॉंग अँड लॉंग टर्म साठी जर कस्टमर्स आपले लॉयल होत असतील तर नक्कीच ते कस्टमर्स इन फ्युचर्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट्स वाढवून देणार असतात. ओके. देन नंबर 6 सिग्निफिकन्स इज अर्न बिझनेस गुडविल. अर्न बिझनेस गुडविल. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं या अगोदरच, इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये मॅनेजरला राईट टाइम राईट प्लेस बघून एम्प्लॉईंना मोटिवेट स्वतः करावं लागतं किंवा मोटिवेट करण्यासाठी मोटिवेटर्सचे प्रोग्राम ऑर्गनाईज करावे लागतात. ओके, जेणेकरून एम्प्लॉई हा लीड घेऊन, स्वतः पुढाकार घेऊन बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करेल. बघा, ज्या वेळेला सगळे एम्प्लॉईज हे चांगल्या पद्धतीनं बिझनेसमध्ये आपल्या वर्क करतात, त्यांचं जे वर्क आहे ते फोकस ठेवून ज्या वेळेला ते करत असतात, त्यावेळेला जो काही बिझनेसचा गुडविल आपला असणार आहे तो गुडविल हा नक्कीच आपला इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच नक्कीच आपली बिझनेस ही सक्सेस होणार आहे. बघा,
यामध्ये कमी वेळेमध्ये सुद्धा काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत ज्या की जास्तीत जास्त सक्सेसफुल झाल्या. त्यामध्ये जर कमी वेळेत जास्तीत जास्त सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याकडे जे वर्कर काम करणारे आहेत ते मोस्टली स्किलफुल वर्कर असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, वर्कर्स हे अपॉइंट करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी बिझनेस मॅनेजरनी किंवा ओनरनी, वर्कर हे जे आपले स्किलफुल वर्कर असावे लागतात आणि असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, when employees drive satisfaction through proper interpersonal or intergroup relation, proper interpersonal or intergroup relation, they interact with external environment in a healthy and efficient manner. they interact with they interact with ओके, सो काय सांगितलं अर्न बिझनेस गुडविल मध्ये, वेन एम्प्लॉई डिराव satisfaction through proper interpersonal intergroup relation, they interact with external environment in a healthy and efficient manner. बघा, एम्प्लॉई ज्या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करत असतात, काम करत असतात, त्या ठिकाणचं इन्व्हायरमेंट सुद्धा त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रभाव करणारं, इम्पॅक्ट करणारं, प्रभाव टाकणारं त्यांच्यावरती असतं. त्यासाठी इन्व्हायरमेंट जे असणारे वर्कर काम करत असतील तिथं ते इन्व्हायरमेंट अतिशय हेल्दी असणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून की हेल्दी इन्व्हायरमेंटमध्ये एम्प्लॉई हे अतिशय एनर्जीनं काम करत असतात. सो बेटर सर्व्हिसेस टू कस्टमर्स, बेटर डीलिंग विथ सप्लायर्स, गुड रिलेशनशिप विथ क्रेडिटर्स, both trade and loan with a great number of outside agencies etc earn considerable goodwill and reputation that become invaluable assets of a businesses. Okay, then 7 number significance title is Eiser control. Eiser control in a short easy control. बघा, इझी कंट्रोल अतिशय महत्वाचा आहे. काय 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 आहे इझी कंट्रोल मध्ये? सो लेट सी, वेन ऑल फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट when all functions of management are performed by putting people at the center, control functions tends to be smooth and easy. Okay, when motivation boost at a high level, control become simple and automatic. इझी कंट्रोल मध्ये काय सांगितलंय? ज्यावेळी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये जे एम्प्लॉई काम करत असतात त्या एम्प्लॉईंना राईट प्लेसमध्ये राईट टाईममध्ये मोटिवेशन जर मिळत असेल तर ते एम्प्लॉई आपलं जे काम आहे ते पुढाकार घेऊन आपलं काम ते करत असतात, आनंदाने जोमाने ते आपलं काम करत असतात. त्यावेळेला एम्प्लॉई आनंदाने जोमाने काम करत असतात, त्यावेळेला त्या एम्प्लॉईंवरती कंट्रोल ठेवण्याची गरज ही बिझनेस मॅनेजरला पडत नाही. ओके, दे हॅव डोंट नीड टू कंट्रोल युअर एम्प्लॉई. ओके, तर त्यांना आपल्या एम्प्लॉईंवरती कंट्रोल ठेवण्याची गरज तिथं पडत नाही, कारण प्रत्येक एम्प्लॉई हा स्वतःचं काम पुढाकाराने व्यवस्थित लीड घेऊन आनंदाने जोमाने तो करत असतो, मोटिवेट होऊन तो काम करत असतो. म्हणजेच जसं काही स्वतःची बिझनेस ऑर्गनायझेशन आहे असं समजून ती व्यक्ती तिथं काम करत असते. त्यामुळं त्या एम्प्लॉईंना आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायची गरज लागत नाही. म्हणजेच तिथं जास्तीत जास्त स्ट्रिक्ट कंट्रोल ऑफ स्ट्रॅटेजी आपण यूज करू शकत नाही. ओके,
कारण कंट्रोलिंगची गरजच तिथं उपलब्ध होत नाही, तरीही जे काही कंट्रोलिंग केलं जातं ते अतिशय इझी कंट्रोलिंग केलं जातं. सो हा एक इम्पॉर्टंट सिग्निफिकंट आहे. देन ज्या वेळेला एम्प्लॉईंमध्ये मोटिवेशन हे हाय लेवलवरती बूस्ट होत असतं. ओके, लिसन केअरफुली. ज्या वेळेला मोटिवेशन हे एम्प्लॉईंमध्ये हाय लेवलवरती बूस्ट होत असतं, त्यावेळेला जे काही कंट्रोल त्यांच्यावरती केलं जातं ते अतिशय सिम्पल असतं. ओके, कारण मोटिवेशनच तितक्या प्रमाणात बूस्ट झालेलं असतं की त्या मोटिवेट होऊनच ते एम्प्लॉई आपलं काम करत असतात. त्यावेळेला त्यांना कंट्रोल जे ठेवलं जातं ते अतिशय सिम्पल कंट्रोल असतं. ओके, then last number significance is achievement of goal and objective of organization. Achievement of goals and objectives of organization. बघा, इन शॉर्ट मध्ये सांगते, जे काही आपल्या बिझनेसचे ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह असतील, इन अ कॉमन मध्ये इच अँड एव्हरी बिझनेसचा ऑर्गनायझेशनचा गोल असतो, त्यांचं मेन ऑब्जेक्ट असतं की आपला प्रॉफिट हा सगळ्यात जास्त असावा किंवा आपल्याला जो काही प्रॉफिट मिळणार आहे तो जास्तीत जास्त प्रॉफिट असावा. हा प्रत्येक बिझनेसचा गोल किंवा ऑब्जेक्ट आपण म्हणू शकू. ओके, जो की त्यांना अचीव करायचा असतो. मग असंच तर बिझनेसचा प्रॉफिट वाढू शकणार नाही. त्यासाठी प्रत्येक मॅनेजरला इच अँड एव्हरी बिझनेसमध्ये राईट टाइम राईट प्लेस बघून काय करावं लागतं, एम्प्लॉईंना मोटिवेट करावं लागतं. कारण एम्प्लॉई अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा. ओके, एम्प्लॉईंना मोटिवेट करायचं असतं आणि स्ट्रॉंगली त्यांच्यामध्ये मोटिवेशन बूस्ट करायचा असतो हाय लेवलवरती. ओके, ज्या वेळेला एम्प्लॉई हे हाय लेवलवरती मोटिवेट होत असतात, त्यावेळेला ते जे काम करत असतात ते स्वतःच्या मनाने आनंदाने पुढाकार घेऊन जोमाने ते आपलं काम करत असतात. ओके, ज्या वेळेला एम्प्लॉई जोमाने आनंदाने लीड घेऊन आपलं काम करत असेल, त्यावेळेला त्या एम्प्लॉईंवरती जास्तीत जास्त स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवण्याची गरज पडत नाही. ओके, बघा, त्यांना जास्तीत जास्त कंट्रोल तिथं ठेवायची गरज पडत नाही. म्हणजेच की ज्या वेळेला एम्प्लॉई स्वतःचा पुढाकार घेऊन काम करत असतात, त्यावेळेला ते आनंदाने जोमाने काम करत असतात. स्वतःची बिझनेस ऑर्गनायझेशन समजून ते तिथं आपलं काम करत असतात. त्यामुळं आपली बिझनेस ऑर्गनायझेशन ही नक्कीच ॲटोमॅटिकली कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सक्सेस होणार असते आणि कमीत कमी वेळेमध्ये आपले ऑब्जेक्ट आपले गोल्स आपण अचीव करत असतो. ओके, सो काय सांगितलंय, इन द अचिव्हमेंट ऑफ गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑर्गनायझेशन द पॉझिटिव्ह इफेक्ट्स मेन्शन अबाउट ब्रिंग about proper achievement of organizational goals and objectives. Goals and organizational goals. Okay, individuals goals and organizational goals becoming complementary to each other. Okay, complementary to each other increase to a large extent. This lead to growth and develop of the organizations. Okay, so these are 8 numbers of significance is organizational behavior, and these are highlight significance. Okay, so first is better participation of employee, second is creation of high motivation, third is higher productivity or efficiency, fourth is better utilizations of resources, five is healthy relations, six is earn business goodwill, 6 is earn business goodwill, 7 is easy control or ICER control,
and last is achievement of goals and objectives of business organization. Okay, so I think highlight significance of organization behavior is a point, it's clear. Okay, so today's lecture we are studied what is organization behavior, means concept of organization behavior and the main significance of organizational behaviors. So there are eight numbers of significance are included in your organization behavior significance points. Okay. Okay. So this is a PDF significance and concept of organizational behavior. Okay. Thank you.